भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्राच्या या कोस्टल लाईनला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल 26/11 मध्ये ज्या पद्धतीचा दहशतवादी हल्ला मुंबईकरांनी पाहिला त्याच कोस्टल लाईनवरून म्हणजेच आपण बघतोय की या समुद्रमार्गे दहशतवादी आले होते आणि खास करून भारतीय बोट जी आहे ती त्यांनी काबीज केली होती आणि ती बोट काबीज करून त्यांनी भारतीय हद्दीमध्ये प्रवेश मिळवलेला होता आणि याच ठिकाणाहून हे दहशतवादी जे आहेत ते बुधवार पार्क परिसरातून मुंबईमध्ये दाखल झालेले होते। मात्र आपण बघतोय की हाच तो मुंबईचा परिसर आहे आणि या ठिकाणी जो आहे तो एक अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि काही संशयास्पद हालचाली दिसली तर नौदलानं संदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। नौदलाची आणि मच्छीमारांची रात्री उशिरा बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये या सर्व अलर्ट संदर्भात माहिती जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे। याशिवाय नौदल संवेदनशील ठिकाणी मच्छीमारांना न जाण्याच्या सूचना देखील नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या आहे। शिवाय आखून दिलेल्या परिसरामध्ये जर कोण दाखल झालं तर शूट टू किलच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती नौदलाकडून मच्छीमारांना देण्यात आलेली आहे। लवकरच मच्छीमारांना एक ॲप देणार आहे जेणेकरून त्यांचा डाटा जो आहे तो सुरक्षित राहावा आणि मुंबई महाराष्ट्रातले हे मच्छीमार नेमके कोण आहे त्याची माहिती देखील नौदलाला मिळावी। या संदर्भातली खरं तर माहिती नौदलाने मच्छीमारांना काल दिल्याची माहिती मिळते आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानाच्या हद्दीत असलेल्या काही बोटी ज्या गुजरातच्या होत्या त्या त्यांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती सूत्राकडून मिळते आहे आणि पाकिस्ताननी या बोटी भारतीय बोटी ज्या आहेत त्या स्वतःच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत, मच्छीमारांना सोडलेला आहे आणि या बोटींचा वापर नेमकं पाकिस्तान कशासाठी करणार या संदर्भात अजून कुठलीही सूचना आलेली नाहीये। मात्र 26/11 सारखा काहीतरी दहशतवादी हल्ला करण्याची तयारी पाकिस्तान करताय का असा संशय एकूणच या सर्व गोष्टीतून होताना बघायला मिळतोय। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।